न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। निगडी येथील टिळक चौक जयश्री वाईन शॉप रात्री 11 वाजेपर्यंत सुरू। निगडीचे विभागाचे निगडी पोलीस स्टेशनचे तसेच एक्साइज ऑफिसर या भागातील यांचं दुर्लक्ष। रात्री 11 वाजेपर्यंत ते 11:30 पर्यंत हे वाईन शॉप रस्त्यावर असताना सुद्धा सुरू असते। या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा असून त्या पुतळ्या शेजारीच काही दारुडे रात्रीच्या वेळेस थांबतात। पुतळ्याच्या समोर सिगारेट पीत बसतात। वरून वाईन्समध्ये दारू घेऊन येऊन बाटल्यामध्ये टाकून गाड्यावरती उभे राहून दारू पीत उभे राहतात। गाड्यांमध्ये बसून त्या ठिकाणी पुतळ्याच्या समोर दारू पिली जाते। हे एक्साइज ऑफिसरचे दुर्लक्ष। पुण्यामधील घटना ताजी असताना सुद्धा हे मुंबई पुणे हायवे लगत असणारे हे वाईन शॉप आहे। जयश्री वाईन शॉप यांचा मालक हे स्वतः उभे असून मनमानी कारभार यांचा सुरू आहे। तरी सदर वाईन शॉपी नागरिकांनी अनेकदा त्यांच्या तक्रारी केल्यात। या पुतळ्याच्या शेजारील वाईन शॉप हटवावे अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून होतीये, तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। एक्साइज अधिकारी याचा अर्थ असाच अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात हप्ते दिले जात आहेत असं नागरिकांकडून बोललं जात आहे। कारण हे वाईन शॉप निगडी सिग्नलच्या तसेच प्राधिकरण रोडला जाणाऱ्या रोड लगत आहे। तरी सुद्धा जयश्री वाईन शॉप याच्या मालकाला कुठल्याही प्रकारे कायद्याची भीती नसल्याचं दिसून येत आहे। संबंधित नागरिकांनी या वाईन शॉप विरोधात अनेकदा आवाज उचलले आहेत। निगडी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे। तसेच पिंपरी चिंचवड आयुक्त आणि एक्साइज अधिकारी आयुक्त यांनाही माजी नगरसेवक बाळासाहेब हिंदळेकर यांनी दिलेली होती। तरी सुद्धा सामान्य जयश्री वाईन शॉप मालकावर कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही किंवा ते वाईन शॉप त्या ठिकाणी काढण्यात आलं नाही। फक्त त्याचा एक साईडचा दरवाजा बंद करण्यात आला, परंतु शेजारीच वाईन शॉप सुरू ठेवण्यात आलाय। तरी या ठिकाणी अनेक महिला येतात जातात, त्यांच्या शेजारी क्लासेस पण आहेत। त्या ठिकाणी मुली क्लासेससाठी त्या ठिकाणी येत असतात। तरी प्राधिकरणामध्ये महासा कांत विद्यालय आहे, रामकृष्ण मोरे विद्यालय आहे, तसेच अनेक शाळा आहेत, कॅम्प एज्युकेशन शाळा आहे, कॉलेज आहेत। या भागातून येणाऱ्या तरुण तरुणींना या भागातून जाणं येणं असते, परंतु दारुडे दारू घेण्यासाठी येतात। ते रस्त्याच्या मधोमध गाड्या लावतात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो। अनेक महिलांना छेडछाडण्याचे प्रकार या भागात घडलेले आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिक आणि महिला त्याकडे दुर्लक्ष करून तसेच पुढे निघून जातात आणि पोलिसांमध्ये तक्रार करत नाही। त्यामुळे त्याचा फायदा या वाईन शॉपच्या मालकालाही होतोय। तरी संबंधित जिल्हा कलेक्टर आयुक्त यांनी आदेश दिल्याप्रमाणे सर्व वाईन शॉप बार हे वेळेत बंद झाले पाहिजेत, परंतु जयश्री वाईन शॉप हे रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत नेहमी सुरू असते। पोलिसांची गस्त असल्यास 5 मिनिट अगोदर बंद केल्यासारखे दाखवतात आणि शटर पुन्हा आतून लोकांना दारू विक्री करतात। तरी अशा वाईन शॉपच्या मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी असे नागरिकांकडून बोललं जात आहे। जयश्री वाईन शॉप हे त्या ठिकाणाहून स्थलांतर करावे असे नागरिकांकडून बोललं जात आहे। आयुक्तांनी आदेश दिलेत, तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे। पुण्यासारखी घटना पिंपरी चिंचवडमध्ये होऊ नये यासाठी न्यूज महाराष्ट्र K9चे हे प्रत्यक्षात पाहिलेली घटना त्याचे सत्य जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं केला जातोय। न्यूज महाराष्ट्र K9 संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे, निगडी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।